नमस्कार मंडळी. आज मी एक असा व्हिडिओ बनवणार आहे की त्याला आता वर्ष होत आलेलं आहे. आमची एक गाडी जळालेली आणि बीडमध्ये पेट्रोल पंपात गाडी लावलेली होती आणि दुसऱ्या दिवशी भरायला जायचं होतं म्हणून मालक घरी आलते. ती गाडी जळाली. आता वर्ष होते ना, मे महिन्यात 21 मेला जळालेली गाडी. तर त्याचे पैसेच भेटले नाहीत. तुम्हीच सांगा. पोलिसाला दिले पैसे कागदपत्र करायला, परत अग्निशमवाल्याच्या गाड्या आलत्या, त्यांच्यावाली एक पावती गाडी आली म्हणून एक प्रूफ म्हणून त्यांच्याकडून घ्यायचा होता, त्यांना पैसे दिले त्यांच्याकडून एक पावती घ्यायला. परत म्हणले गाडी कशाने जळाली आहे, तुम्ही हाफिसवाल्याकडे जा लाईट बिलाच्या, त्या साहेबांना भेटा. त्या साहेबांनी 30,000 रुपये मागितले. त्यांनी महिनाभर घातला आम्हाला, या आज या उद्या या, आज या उद्या. एक महिना जास्त गेला असन पण महिना धरला की इतके दिवस गेले की तुम्हाला सांगते, म्हणजे 30,000 रुपये घेतले त्यांनी की एक लाईट बिल द्यायला, की खरंच की हे लाईटीनेच गाडी जळाली म्हणून तार पडून. तर असे आमचे 60-70 हजार रुपये गेले कागदपत्र करता करता. पोलिसांना पैसे द्या, कुठं अग्निशमन गाडीवाल्यांना द्या, कुठं लाईट बिलावाल्यांना द्या. आणि गाडी लावली आता शोरूममध्ये. ज्या शोरूमची गाडी घेतली त्या शोरूममध्ये गाडी लावली आहे आणि त्या गाडीला आता 250 रुपये रोजाने गाडी तिथं थांबिलेली आहे. म्हणजे फुकाट जागा नाही त्या गाडीला, म्हणजे गाडी शोरूमवाल्याची, त्यांच्याकडूनच गाडी काढलेली. आणि आज आता तिथं भाडं घेते तर की 250 रुपये रोजानेच. तर आता वर्ष होते ते ना, आता मे महिन्यात जवळपास आता वर्ष होईल. 21 मेला गाडी जळालेली आहे संध्याकाळी की 7:08 की 250 रुपये रोजाने किती पैसे होते तर. आणि आम्हाला तर गाडीतला 1 रुपया पण भेटलेला नाही. 2 वर्षे गाडी वापरली होती, 2 वर्षे आम्ही क्लिअर हप्ता भरला आणि तरीसुद्धा 1 रुपया भरला नाही. की प्रत्येक गाडी मालकाने सांगावा की गाडीत काय राहतं, हप्ता भरण्याशिवाय जास्त शिल्लक काय राहतं म्हणून. आम्ही मुलांनी 10 रुपये 1 रुपया मागितला तरी आम्ही 1 रुपया देत नाहीत, पण गाडीचे वेळेवर हप्ते भरतात. आणि आज आम्हाला वर्ष झाले गाडी जळालेली, त्याचा रुपया भेटणार. परत फायनान्सवाल्यांनी नोटीस पाठवतात आमच्या घरापर्यंत की आमच्या गाडीचा हप्ता भरा. तुम्हाला गाडी दाखवतो की कशी झाली गाडी म्हणून. प्रत्येक गाडी मालकाने की माझा ह्यो नाही का, प्रत्येक गाडी मालकाने माझ्या व्हिडिओ शेअर करावा आणि प्रत्येक मला कमेंटमध्ये सांगावा आणि मला ह्या गाडीचे आम्हाला पैसे मिळवून द्यावा.